नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे काय अर्थसंकल्पात घोषणा केली होती त्या घोषणेबद्दल आपण व्हिडिओच्या मार्फत चर्चा केली होती की शासन नेमकं शेतकऱ्यांना कधी देणार, जी काय घोषणा केलेली रक्कम आहे ती शेतकऱ्यांना कधी वितरित करणार याबद्दलचा आजपर्यंत कसल्याही प्रकारचा जीआर आला नव्हता। परंतु आज शासनाकडून या पद्धतीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे। आता यामध्ये जीआरच्या माध्यमातून नेमका कसा लाभ मिळणार आणि कोणाकोणाला मिळणार याबद्दलची स्पष्टता होणार होती, हे मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आज सुद्धा परत तेच बोलतोय की जीआर आल्याशिवाय आपल्याला स्पष्टता होणार नाही की नेमका लाभ कसा आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे। तर चला, आज या जीआर आलेला आहे, या जीआरच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या रकमेची कुतूहलता जे काय वाट पाहत आहेत की हे अर्थसहाय्य कधी मिळतंय। चला तर बघूया जीआरच्या माध्यमातून शासन नेमका कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देणार आहे। आता या ठिकाणी सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आता याची घोषणा ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला होता त्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती, परंतु याला जे काय याचं जीआर येणं बाकी होतं ते जीआर आज आलेला आहे। आता या जीआरच्या माध्यमातून असं स्पष्ट होणार आपल्याला की आपल्याला कशा पद्धतीचा लाभ मिळणार किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। आता चला तर बघूया शासनाने नेमकं काय याला नियमावली ठेवली आहे। आता या ठिकाणी या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये। जर शेतकऱ्याचं जर पीक म्हणजे अर्धा एकर पेक्षा कमी असेल, 0.2 हेक्टर म्हणजे अर्धा एकर पेक्षा जर कमी असेल तर त्या शेतकऱ्याला सरसकट 1000 रुपये। परंतु जर अर्धा एकर पेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयाच्या मर्यादेने जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत म्हणजे 10000 रुपये। जर 2 हेक्टर जर तुमचा कापूस किंवा सोयाबीन असेल तर तुम्हाला 10000 रुपये मिळणार। जर तुमचं कमी जास्त असेल तर त्या 5000 रुपयाच्या पट्टीमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। आता ही मान्यता 11 जुलै 2024 रोजी देण्यात आली होती, परंतु याचा जीआर शासनाने प्रसिद्ध केला नव्हता। परंतु आज 29 जुलै रोजी या ठिकाणी जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता यामध्ये काय नेमकं कशा कशा कंडिशन दिलेल्या आहेत या आपण या ठिकाणी पाहूयात। आता 1000 रुपयाचा विषय तर आपण क्लिअर केला की अर्धा एकरच्या आत जर आपलं क्षेत्र असेल तर आपल्याला 1000 रुपये मिळणार आहेत। परंतु अर्धा एकरच्या पुढे जर आपलं क्षेत्र असेल तर जे काय शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं 5000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आणि त्या प्रमाणात आपल्याला मदत मिळणार आहे। आता जास्तीत जास्त किती तर 2 हेक्टर पर्यंत, 2 हेक्टरच्या पुढे आपल्याला लाभ मिळणार नाही। म्हणजे जरी तुमचं 3 हेक्टर 4 हेक्टर जरी जमीन तुमच्या नावावर असेल किंवा तुम्ही जर तुमचं पीक जरी तेवढं असेल तरी तुम्हाला पूर्ण क्षेत्राची रक्कम मिळणार नाही, फक्त 2 हेक्टर पर्यंत म्हणजे तुम्हाला 10000 रुपयेच मिळणार आहेत, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी परत ही रक्कम किती वाटप करणार आहे त्याबद्दल आता या मूळ जे आम्ही वारंवार सांगत होतो आपल्याला ई पीक पाहणी करा, ही पीक पाहणी जर आपण केली तरच आपल्याला अनुदान वितरित होणार आहे, तुम्हाला विमा मिळणार आहे। हे मागचे 4 वर्ष झालं शासन याबद्दल कल्पना देत होतं, परंतु प्रत्येक वर्षी त्याला स्थगिती देत होतं। परंतु आजच्या या जीआर मध्ये क्लिअर कट मेन्शन केलंय जर ई पीक पाहणी केलेली असेल आणि जर आपल्या ई पीक पाहणीमध्ये जर आपलं सोयाबीन किंवा कापूस नोंदणी केलेली असेल तर त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता याबद्दलची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। आता कशा पद्धतीत योजना राबवली जाणार याबद्दलची माहिती या ठिकाणी राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदान आहे। म्हणजे जे काय अर्धा एकरच्या आतील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना, आता आतील म्हणजे तुमच्या 7/12वरील नाही, तुमचं पीक अर्धा एकरच्या जर आतील असेल पिकानुसार इथं अनुदान वितरित केलं जाणार आहे। जर अर्धा एकरच्या आत असेल तर तुम्हाला 1000 रुपये कन्फर्म दिले जाणार आहेत, परंतु जर अर्धा एकरच्या पुढे असेल तर तुमच्या क्षेत्रानुसार 5000 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात 2 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। आता राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ऍप पोर्टलद्वारे
कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील. मेन मुद्दा. आता प्रत्येक वर्षी मागचे 3-4 वर्ष झालं प्रत्येक वर्षी आपल्याला शासनाकडून आवाहन केलं जात होतं, ई पीक पाहणी करा, ई पीक पाहणी करा. ई पीक पाहणी केली तरच आपल्याला लाभ मिळणार आहे. पीक विमा असो, तुमचं अनुदान असो, काही असो, जर ई पीक पाहणी आपण नाही केली तर आपल्याला लाभ दिला जाणार नाही, याची आम्ही आपल्याला वारंवार कल्पना देत होतो. परंतु आज शासनानं GR च्या माध्यमातून हे सिद्ध केलं, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची या ठिकाणी आर्थिक मदत मिळणार नाही, हे लक्षात घ्या. ई पीक पाहणी ऍप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार जे काय क्षेत्र तुम्ही त्या ठिकाणी लावलं, ई पीक पाहणी तुमच्या नावावर किती क्षेत्र याला या ठिकाणी व्हॅल्यू दिलं जाणार नाहीये. या ठिकाणी व्हॅल्यू कोणचं दिलं जाणार आहे की तुम्ही ई पीक पाहणी करताना किती क्षेत्र लावलंय, कापूस या पिकासाठी किती लावलंय, सोयाबीन या पिकासाठी किती लावलंय किंवा अन्य पिकासाठी किती लावलंय, त्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी अनुदान वितरित केलं जाणार आहे. आता त्याच प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य अनुदान राहील. जे काय तुमचं क्षेत्र असेल त्याच क्षेत्रानुसार तुम्हाला ऑटोमॅटिक ती रक्कम कॅल्क्युलेशन करून दिली जाणार आहे. आता सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण डीबीटी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. आता जसं मागच्या वेळेस आपल्याला मागच्या 2023 मध्ये आपल्याला जे काय अनुदान जमा झालं होतं, जसं की बँक खात्यामध्ये आपल्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालं होतं डीबीटीच्या माध्यमातून, त्याच प्रमाणात या ठिकाणी सुद्धा आपलं अनुदान जमा केलं जाणार आहे. आता सदर योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. जे काय फळबाग शेतकरी असतील किंवा अन्य पिकावाले शेतकरी असतील या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. आता या नेमकं कशी राबवायची योजना याबद्दलचं शासन एक स्पेशल परिपत्रक काढणार आहे. त्या परिपत्रकात किंवा स्वतंत्रपणे कळवण्यात येईल कशा सूचना येतात, त्यानुसार ही योजना कशी राबवायची किंवा याच्यावर कसं कार्य करायचं याबद्दलचा स्पेशल GR येणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या शासनाच्या प्रत्येक योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहतं. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर आपल्या मनात काही शंका असतील, काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्हाला विचारण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडून आपल्याला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती.